आगामी पालिका निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा निर्णय भाजप आणि शिवसेनेसह महायुतीनं जाहीर केलेला आहे। दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांनंतर यावर एकमत झालं आणि तशी घोषणा देखील झाली। त्यानंतर मुंबई आणि ठाण्यातल्या जागा वाटपाचा मुद्दा आता ऐरणीवर आलेला आहे। मागच्या निवडणुकीमध्ये ज्या जागा धनुष्यबाण चिन्हावर लढल्या होत्या तेवढ्या सर्व जागांवर शिवसेनेचा आग्रह आहे, मात्र भाजपला सत्तेतला मोठा भाऊ म्हणून यावेळेला अधिकच्या जागा हव्यात। त्या जागा देण्यासाठी एकनाथ शिंदे तयार नसल्याचं समजतंय आणि त्यामुळे निवडणुका लढण्यासाठी महायुतीत एकमत जरी झालेलं असलं तरी जागा वाटपाचा तिढा मात्र अद्याप सुटलेला दिसत नाही। महापालिकेसाठी महायुतीचं एकत्रित लढण्याचं ठरलंय, मात्र जागा वाटपावरून महायुतीचं अडलंय। मागील निवडणुकीतील शिवसेनेच्या जागांवर शिंदेंचा दावा, भाजपा 140 आणि शिवसेना 90 जागांबाबत प्राथमिक चर्चा। मुंबई ठाण्यात राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत मतभेद। मागील महापालिकांच्या निवडणुकीत राज्यातील राजकीय समीकरणं वेगळी होती। त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकसंघ होते, मात्र गेल्या 3.5 वर्षांपूर्वी राज्यात राजकीय भूकंप झाला आणि शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली। मधल्या काळात मोठ्या प्रमाणावर राज्याच्या राजकारणात उलथापालथ झाल्या। शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेत भाजपचे सहकारी झाले। यावेळी होणाऱ्या महापालिका निवडणुकींसाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं एकत्रित लढण्याचं निश्चित केलंय। असं असलं तरी भाजपला राष्ट्रवादी मुंबईसाठी नवाब मलिक यांचं नेतृत्व मान्य नाहीये। शिवसेना शिंदे गटाला मागील महापालिकेत जिंकलेल्या सर्व जागा देण्यावर भाजपची तयारी नाहीये। शिंदे गटानं या जागांवरील त्यांचा हक्क लावून धरलाय। मुंबई शहरामध्ये आमच्याकडे शिवसेनेकडे 125 नगरसेवक 12चे आणि 17चे मिळून आहे, म्हणून जास्तीत जास्त जागा हा मित्र पक्षाने आम्हाला द्यावी अशी आमची अपेक्षा। शिवसेना 84, भारतीय जनता पार्टी 82 जागा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 31 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस 9 जागा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 7 जागा, समाजवादी पक्ष 6 जागा, IMI 2 जागा, अखिल भारतीय सेन 1 जागा, स्वतंत्र 5 जागा, एकूण 227 जागा। राज्यातील 29 महापालिकांवर महायुतीची सत्ता आणण्याची रणनीती महायुतीच्या नेत्यांनी आखली आहे। त्यात मुंबई, ठाणे आणि पुणे या महानगरपालिकेतील निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे। मुंबई आणि ठाणे महापालिकेत मागील निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या। याच जागा आम्हाला द्या, आमची मागणी रास्त आहे असा आग्रह एकनाथ शिंदेंनी धरलाय। महापालिकांवर आपलाच महापौर बसणार असा दावा महायुतीच्या नेत्यांनी केलाय। आमच्या समोर काही अजिबाती आव्हान नाही। मुंबईचा महापौर हा महायुतीच्या लवकर तुम्हाला बसायला दिसतील। मुंबईकर वाट बघतायत कधी निवडणुका लागतायत। शिवसेना म्हणून आम्ही ताकदीने लोकांसमोर जाऊ आणि जे 3.5 वर्षात आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब महायुती सरकारने जे काम केलेलं आहे ते लोकांपर्यंत आम्ही पोहोचवू। महायुतीत अनेक मुद्द्यांवर मतभेद आहे। असं असलं तरी मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर बसणार असा ठाम दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। मुंबईमध्ये भाजपाचाच राहील एक अशी प्रचंड चर्चा, आपली ताकद पण मुंबईत मोठी आहे। मुंबईमध्ये महायुतीचा महापौर। भाजप 140च्या आसपास जागा लढण्यावर ठाम आहे। तसेच शिवसेनेला 80 ते 90 जागा दिल्या जाणार। तसेच 25 मुस्लिम बहुल जागांवर 10 ते 15 जागा राष्ट्रवादीला हव्यात। यावर अद्याप ठोस निर्णय झाला नाहीये। मात्र जागा वाटपाचा मुद्दा महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार।
ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.